शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोल्याच्या कालवड बाजारामध्ये. बाजारातील ग्राउंड रिपोर्ट घेऊन आपण कालवडी असतील त्या ठिकाणी दात लावलेल्या कालवडी, त्या ठिकाणी 5-6 महिने या लहान कालवडी, संपूर्ण कालवडीचा बाजार कव्हर करणार आहे. आजचा वार आहे रविवार आणि आपण आज आलोय सांगोल्याच्या बाजारात. तर संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट घेऊन कालवडींच्या मार्केट रेंज काय चालू आहे. सध्या मित्रांनो पावसाचा दिवस आहे, सध्या काय अजून पाऊस आलेला नाही, तरी देखील बाजारातील कालवडींच्या किमतीमध्ये काय बदल झालेला आहे का ते आपण जाणून घेणार आहे. तर जस्ट व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे संपूर्ण कालवडींची माहिती आपल्याला घर बसल्या बघायला मिळून जाईल. तर जास्तीचा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. संपूर्ण पशूंचे बाजार आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतोय, त्यामुळं आपण चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. काय आणले कुणाकडला आहे मालक? तुमचा आहे? बरं, मोठ्या मापा तुमचे आहे. तर कालवड मोठ्या मापाचा इथे तर सांगोल्यात आपण. हो, कुणाकडली कालवड आहे? कुणाकडली? तुमचे आहे. बाया किती महिने येईल? 3 महिने. तिकडी 3 महिने या वैर. काय अवघड आहे, माहीत नाही तुला काय? लय मोठी आहे कालवड. किंमत किती सांगताय? 30,000. 6 महिन्या पुढची कालवड आहे ती. 30,000 रुपये किंमत मालकाने सांगितले. हे जे घरचे का बाया विकत आणलेले तुम्ही? घरचे. किती दूध दिले हिनं हिच्या आईनं? तिच्या दूध एका टायमाला 12 12 लिटर, म्हणजे चांगली जातीतली आहे म्हणा. हां. बरं, कोणाला पाहिजे असेल तर भैयाचा कॉन्टॅक्ट नंबर आपण देणार आहे. 6 महिने 7-8 महिन्याच्या आसपासची कालवड आहे. कॉन्टॅक्ट नंबर द्या साहेब तुमचा. नंबर पाटणा. पाटणा आहे. शाळेला कितवीला आहे? 10वीला. 10वीला आहे. ठीक आहे, धन्यवाद. नंबर सांगता येणार नाही. तर जरा बाजारामध्ये एवढ्या चांगल्या क्वालिटीच्या गाई नाहीत बरं का मित्रांनो, म्हणजे टॉप क्वालिटीच्या 1-2-3 असते ते लगेच त्यांचा व्यवहार होऊन जातोय. दात लावलाय का? बरं, कसे आहेत? 2 दात. किती किंमत सांगता येईल? 25,000. बरं, थोडं ह्याला इथे फिरवाई. 25,000 किंमत सांगले. 2 दात झालेला आहे. माझ्यावर आलतं का? होय बरं, भरवलंय का? होय किती महिने झाले? महिना झालं. तपासता येत नाही ना, मग काय किंमत सांगते? 25,000. 25. किती आलं तर सोडणार आहे? 20,000 आलं तर देणार आहे. तर बघून घ्या मित्रांनो, 20,000ला व्यवहार होऊन जाईल. ही आईनं दूध किती दिलंय सांगता येईल का? ती सांगता येईल की सांगायची. 20 लिटर. तुमची घरची आहे का? घरचीच आहे. घरचीच आहे. बरं, बघू शकता घरची काय आहे मित्रांनो. तिचं कालवड आहे. एक 18-17 पर्यंत सुटलं मोबाईल. 20,000. 20 आलं तर देणार आहे. मोबाईल नंबर द्या. 95-195. झालं? ठीक आहे, धन्यवाद. तर कोणाला मित्रांनो कालवड घ्यायची असेल तर शेतकरी आहे ना, मालकाने नंबर दिलेला आहे, संपर्क साधून घेऊ शकताय. सांगोल्यामध्ये हे 2 कुठल्या ब्रीडमध्ये येते साहेब? ब्रीड कुठला आहे यांचं? ब्रीड केवढ्याला घेतली? कितीला घेतली? विकायला आणले काय? शेतकरी व्यापार आहे? शेतकरी बरं, किती सांगता किंमत? 20,000. कितीपर्यंत मागतात साहेब? जोडी किती आलं तर देणार? किती आलं तर देणार आहे? 15ला जोडी मिळून जाईल मित्रांनो. बघू शकता खराब आहे ती. चांगल्या कालवडी बाजारामध्ये कुठं बघायला मिळत नाही. तर इथे एक बारकं पिल्लू आहे चांगलं व्यापाऱ्याजवळ. तुमचं आहे कालवड? नाही. तर बाजारात सगळा माल खराबच आहे मित्रांनो. इथं दावून एका व्यापारी बऱ्यापैकी कालवडे आहे त्यांच्याकडे. आणि सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला जातोय. कालवडीच्या किमती बघायला गेलं तर तशा फार काय नसतात बरं का. सांगताना किमती सांगतात भरपूर, पण व्यवहारला बसल्यावर कमी जास्त होऊन जाते. तर ह्या दावणीची आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया, कारण बाजारात चांगल्या क्वालिटीच्या कालवडी नाहीत. बया किती कालवडी आणले? बघू शकता. विकली काय? कितीला दिली बाया? 20ला पट्टी. 20 न पट्टीच दिली काय? 10 कालवडी 20च्या पट्टीत दिली त्या. बर, तर बघू शकता ही कालवडी दिलेली आहे त्या मित्रांनो 20,000. सगळ्या आदत आहे त्या बाय? सगळ्या आदत कालवडी द्या. बघू शकता कालवडी फिरून दाखवतो तुम्हाला. 1 2 3 20च्या पट्टीत दिल्या असं यांचं म्हणणं आहे.
तर कालवडी कशी आहे त्या कमेंट करून सांगा. कुठं आहे त्या तर शेतकरी मित्रांनो 20च्या पट्टीत साधारणपणे 10 कालवडी दिली द्या असं मालकाचं म्हणणं आहे. कुठल्या कुठल्या दिले त्या जरा सांगता का? अहो तिथून दिलेत. त्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापासून ह्या गाई ह्या शिंगटीच्या अलीकडे पर्यंत नाही शेती पण ते दोन्ही बी त्यातच आहे. हो. दात लावलेला कुठल्या ही कुठल्या ह्या 2 दात लावले माझ्यावर आले त्या काही भरलेले आहे ते 15 दिवस 20 दिवस 40 म्हणजे असं तुरंत करंट मध्ये भरलेले त्या काय हो तर काय दिल्या काय मालक कालवडी दिलेत 20,000 व्यापाराला दिल्या काय व्यापार बेंगलोरला दिल्या. बेंगलोरला इथनं नेते ती कुठं नेले? हां तिकडं त्या ठिकाणी बघू शकता तिकडं गाडी भरायचं काम चालू आहे. आणि हे काय दिली त्या 20च्या पट्टीत दिली असं मालकांचं म्हणणं आहे. तर मोबाईल नंबर द्या तुमचा काढले मोबाईल नंबर 9075 93949005. ठीक आहे. तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण मी कालवडी आता तुम्हाला दाखवतोय साधारणपणे बघू शकताय कशी आहे त्या कालवडी आता ही कालवड बघा आणि ह्या व्यवहार कसा झाला ही पण कमेंट करून सांगा. तर बघून घ्या कालवडी बघून घ्या. अशा 10 कालवडी मित्रांनो दिलेल्या त्या आणि सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी तिथे जरा चांगल्या क्वालिटी कालवड आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. तुमचा आहे साहेब शेतकरी आहे तुम्ही गाव कुठला आहे? हां बरं तालुका कुठला इथे? माळशेज. हां माळशेज. बरं किती किंमत सांगता येईल? 30,000. बरं तर चांगल्या क्वालिटीचं कालवड आहे. दात लावलाय जुळलंय. काय झाले जुळलंय नाही हे कोणाचं आहे कालवड? ही कोणाचं तुमचं नाही आहे? मी कालवड माहिती विचारत होतो. बरं बरं असू द्या धन्यवाद. तर कालवड कोणाचं आहे माहीत नाही त्यांनी सांगितलं आम्हाला ह्याची माहिती. किती किंमत सांगता येईल? बरं आणि द्यायची किती कमी जास्त करून? गाब का घालवलं नाही मामा जुळच तो थांबला याला गेलंच नाही का? खोटवडा आहे नाही कटोल नाही चांगलं. आता गाब जाय ना मी खोटवडा गाप गेलं की थोडं खाली जात असं झालं का मी पिशवीला काय प्रॉब्लेम नाही काय बरं. तर शिंगट पण आहे आणि गाबोडलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. तर बघून घ्या कालवड. बाजारात आज म्हणा असं काही व्हिडिओला बी प्रतिसाद नाही आणि सांगोला बाजारामध्ये कालवडी पण तेवढ्या टॉप क्वालिटी आज तर नाही. तर आपण एक शेतकरी त्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. किती किंमत सांगता मामा? चालेल व्यवहार चालू आहे काय? बरं चालू द्या. व्यवहार कितीला मागितले? किती म्हणते? 30,000 लय फरक आहे. फरक आहे. बरं तुम्हाला कशाला गाई करायसाठी नाही? काय करायचं बरं बाजारात कालवडी का घ्याव्या? बाजारात घ्यायचे आता बाजारात गॅरंटी राहत नाही हो. हां त्यामुळे म्हणतो. फोड आहे तीच बाजारात घेऊन येत हां असा घोळ आहे. मग तरी पण तुम्ही बाजारात कालवडी नाही आलाय? आता आलोय गेल्या रविवारी पण आलतो. बरं काय नेलं नाही? नाही नेलं नाही माघारी गेलो. मग आता उगा आलो तरी एखादा न्यावा म्हणून. न्यावा म्हणून आलो गेलं बाजार घरी नाही ती जनावर म्हणून म्हणलं. बरं मग आता आपल्याकडे नाही म्हणून खोटवाड नेऊन तोटा करण्यापेक्षा गप बसलेलं बरं नाही? नाही आता ग बसलेलं बरं आहे झाले मापात तर घ्यायचे. अच्छा म्हणजे हा. तुमच्या हिशोबात आता हे हिशोबात काय नाही. दात लावलेला आहे का आदत आहे? नाही आदत आहे अजून. बरं हा काय बघितलं पाहिजे कालवडी घेताना? आता कालवड तिची सड बघितली पाहिजे त्याला पॅच आहे दात बघितलं पाहिजे बरं असायचे. तुम्ही शेतकरी आहे स्वतः? शेतकरी आहे. बरं मित्रांनो बघू शकता ह्या गाय कालवडी पार केली आहे मालकाने हा. आणि साधारणपणे 18 पर्यंत मागणी पण केलेली आहे. त्याला माहिती सांगते आता. ठीक आहे चॅनल ठीक आहे चालतं. मोबाईल नंबर द्या तुमचा. मोबाईल माझा 9604 17 7407. ठीक आहे जर कोणाला कालवडी माहिती लागली तर सांगचाल तुम्ही. होय होय सांगतो. ठीक आहे धन्यवाद. तर अनुभवी माणूस आहे मित्रांनो त्यांनी माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद. चला